गुरुकृपा संस्थेचा उपक्रम गुरुकृपा प्रोडक्शन प्रस्तुत करत आहे ऑडिओ बुक शाकाहार. अनेकदा लोक विचारतात की तुम्ही व्हेज आहात की नॉनव्हेज, आणि आपण उत्तर देखील अगदी सहजपणे देतो, फारसा विचार न करता. ह्याच विषयावर विचार करायला लावणारं हे पुस्तक वाचा, नव्हे ऐका. खाद्यप्रकारांमध्ये शाकाहार आणि मांसाहार असे दोन प्रकार. विज्ञान म्हणते की मनुष्याची पचनसंस्था शाकाहारी खाद्यपदार्थ पचवण्यासाठी योग्य आहे. मांसाहारी प्राण्यांची पचनसंस्था शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत निराळी असते. विशेषतः मांसाहारी प्राण्यांचे आतडे हे शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा खूपच लांब असते. शाकाहारापेक्षा मांसाहारी अन्न पचण्यास जड असते, हे त्याचे वैज्ञानिक कारण. कमी लांबीच्या आतड्यांमुळे फक्त शाकाहारी अन्न माणूस नीट पचवू शकतो. मांसाहारी अन्न पचवणे त्याच्या शरीराच्या विशिष्ट अंतर्गत रचनेनुसार त्याला नीटसे शक्य होत नाही, आणि मांसाहारामुळे आतड्यांवर अधिक ताण पडल्याने त्याचा विपरीत परिणाम मांसाहारी व्यक्तीच्या तब्येतीवर निश्चितच होऊ शकतो. अपचन, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, पित्त, गॅसेस इत्यादी त्रास प्रथम सुरू होतात, आणि कालांतराने पोटाचे दीर्घकालीन विकार अन्य विविध आजारांना आमंत्रण देत राहतात. एकापाठोपाठ एक आजार मांसाहारी व्यक्तीच्या शरीरात बळावत जातात. आजार लहान असो की मोठा, त्याचे मूळ पोटाच्या विकारांमध्ये सापडते. कुठलाही आजार बहुधा पोटापासूनच सुरू होत असतो, हे तत्वच आहे. मांसाहाराचे तब्येतीवर तर घातक परिणाम होतातच, पण माणसाच्या मनावर सुद्धा त्याचा जाणवण्याइतपत अनिष्ट परिणाम होत असतो. अन्न आणि बुद्धीचा संबंध आधुनिक विज्ञान सुद्धा नाकारत नाही, कारण अन्नामुळेच मेंदूला पोषण मिळते. अन्न आणि मन यांचा परस्पर संबंध आयुर्वेदाने प्रामुख्याने चर्चिलेला आहे. आयुर्वेदान्वये मांसाहारामध्ये तमस गुण असल्याने तो मांसाहारी व्यक्तीला तामसी वृत्तीचा बनवतो. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी सुद्धा ह्या तत्वाला दुजोरा देते. मांसाहारी व्यक्तींचे मन स्थिर नसल्याने त्यांच्या मनाला कधीही शांती लाभत नाही. सतत एक प्रकारची अनामिक हुरहुर, बेचैनी, भीती, टेन्शन, चिंता, काळजी, अस्वस्थता, नैराश्य, रितेपण, अनुत्साह त्यांच्या मनात घर करून असतात. त्यांना मनःशांतीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यांची ह्या त्रासातून वर्षानुवर्षे सुटका होत नसते. आपल्या जगण्यातले सुख हरवून बसलेली ही माणसे सतत मनातून दुःखी असलेली आढळून येतात. असे म्हणतात की सुखदुःख आपल्या मानण्यावर सुद्धा अवलंबून असतात. मांसाहारी व्यक्तींच्या मनाला दुःखाची तीव्रता जास्तच जाणवते. त्यांच्या मनी सतत ते सलत राहते, आणि हे बोचणारे दुःख त्यांच्या जीवाला हैराण करते. शरीर आणि मनाप्रमाणे भाग्यावर देखील आपल्या आहाराचा प्रभाव असतो. ईश्वरदत्त विधिलिखित भाग्याला आपल्या कर्माची जोड देऊन आपण नियतीच्या हुकुमाला एका मर्यादेपर्यंत अनुकूल व प्रतिकूल करण्याचा प्रयत्न करत असतो. कठपुतलीच्या खेळात आपण नियतीच्या हातचे भावले असलो तरीही आपले कर्म जीवनाला नवी रंगत देते. आपला आहार हा कर्मातील भाग आहे, कारण आपण शाकाहारी व्हावे की मांसाहारी हे आपण ठरवतो, नियती नव्हे. म्हणूनच आहारामुळे भाग्यावर होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार असतो, ते विधिलिखित नसते. शेकडो मांसाहारी व्यक्तींची पाहणी संशोधनाअंतर्गत केली असता आश्चर्यकारक निष्कर्ष असा निघाला की सर्वसाधारणतः मांसाहारी व्यक्तीला त्याच्या भाग्याची खूपच कमी साथ लाभते, आणि शाकाहारी व्यक्ती मात्र सहजगत्या भाग्याची साथ मिळवून जाते. मांसाहारी व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील सुयोग खूपच कमी फलदायी असतो, तर कुयोग मात्र जोरकस दणका देतो. कदाचित मांसाहारी अपवित्रता भाग्यालाही स्पर्शून जात असावी, किंवा परमेश्वरी आशीर्वादावर शाकाहारी व्यक्तीचाच प्रथम अधिकार असावा, कुणास ठाऊक. पण हे घडते मात्र नक्की. एकंदरीतच परमेश्वराने निर्मिलेल्या कुठल्याही प्राण्याला मनुष्य प्राण्याने मारून खावे हे माणसाच्या शरीराला तसेच नियतीला मंजूर नाही. पण खादाड माणसे नियतीच्या नियमांना झुगारून मांसाहाराकडे वळतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा त्यांना विसर पडतो. विचारशील मेंदू आणि हळवे मन असणारा माणूस इतका निष्ठुर कसा काय होऊ शकतो? निष्पाप प्राण्यांची क्रूरतेने हत्या करून त्यांच्या शरीराचे कातडे सोलून आणि मांसाचे तुकडे करून ते शिजवून मीठ मसाला लावून चक्क खाणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण समजावे का?
एका प्राण्याला मारून त्याचे प्रेत खाणे हे सभ्यपणाच्या व्याख्यात बसते? मुर्द्याच्या निर्जीव शरीरावर आपली भूक शमविणे हे रानटी नव्हे का? मांसाहारी व्यक्तींची तुलना नरभक्षक आदिवासींशी करता येणार नाही का? निर्भीड सत्याच्या परिभाषेत ह्या जंगलीपणाच्या रुंदावलेल्या कक्षा नव्हेत का? नॉन व्हेज ह्या इंग्रजी शब्दांचे कोंदण हे पाशवी कृत्य झाकू शकते का? शेवटी माणूस सुद्धा पृथ्वीवरील एक प्राणीच आहे. माणसे खाणारे ते नरभक्षक आणि माणसांव्यतिरिक्त अन्य प्राणी खाणारे ते मांसाहारी, एवढाच काय तो फरक. कोंबडे, बकरे, गाय, डुक्कर, मासे, अंडे आणि अन्य शेकडो पशुपक्षी माणसाच्या भुकेपायी बळी पडतात. घरातील सर्व खातात म्हणून आम्हीही नॉनव्हेज खातो असं सांगणारे काही मूर्ख भेटतात, ज्यांना स्वतःला योग्य अयोग्य समजण्याची अक्कल नसते. जशी मेंढरे एकापाठोपाठ चालताना एक मेंढरू खड्ड्यात पडले तरी पाठून येणाऱ्या दुसऱ्या मेंढराला कळत नाही आणि ते सुद्धा खड्ड्यातच पडते, तसेच ह्या लोकांचं असतं. स्वतःची बुद्धी ते अजिबात वापरत नाहीत. सगळेजण नॉनव्हेज खातात म्हणून ते सुद्धा खातात. आता सगळं समजल्यावर तरी हे लोक सुधारतील का? कोण जाणे. धर्म, जात, समाज, प्रथा, चालीरीती, सवयी ह्या साऱ्यांना बाजूला सारा आणि एक मानव म्हणून मानवाला शोभेल असे खाद्य म्हणजे शाकाहार खा. थोडक्यात सांगायचे तर शुद्ध शाकाहारी बना. मांसाहाराचा पूर्णतः त्याग करा. जीवनातील ह्या महत्त्वाच्या क्षणीच असा एक दृढनिश्चय संकल्प करा की मांसाहार आयुष्यात कधीही खाणार नाही. जेव्हा काही वर्षांनी आयुष्याचे सिंहावलोकन कराल तेव्हा खचितच ह्या निर्णयावर तुम्ही बेहद्द खुश असाल, कारण सुखाचा मार्ग तुम्हाला गवसला असेल तो ह्यामुळेच. लोकांच्या शंकांचे निरसन सुद्धा ह्या पुस्तिकेतून करण्याचा प्रयत्न करू. अंडे मांसाहारामध्ये धरावे का ह्याबद्दल काही लोकांच्या मनात संभ्रम आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी अंडे विक्रीशी संबंधित संघटना ह्या अंडे शाकाहारी पदार्थ असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. मात्र शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आधिभौतिक ह्या सर्व प्रकारच्या चाचण्यांमध्ये आढळलेल्या निष्कर्षानुसार अंडे हे मांसाहारी प्रकारातच धरले गेले पाहिजे. हल्ली सर्रास मिळणाऱ्या ब्रॉयलर जातीच्या कोंबड्यांना जे विशिष्ट खाद्य दिले जाते त्यावर स्टेरॉइड्स हे अत्यंत घातक द्रव्य फवारलं जातं. यामुळे कोंबडीच्या थेट गुणसूत्रांवर म्हणजे जेनेटिक फॉर्मेशनवर भयंकर विपरीत परिणाम होऊन कोंबडीच्या शरीराची झपाट्याने आणि अनियंत्रित वाढ होते. परिणामतः फक्त 21 दिवसात ती कोंबडी पूर्ण वाढते आणि लगेच न कापल्यास ती स्वतःच मरते. शिवाय ही कोंबडी विचित्र दिसते आणि ती अंडे देऊ शकत नाही. निसर्ग नियम धाब्यावर बसून पैदा केलेल्या ह्या कोंबड्या खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. अशाच स्वरूपाची वाढ गायी, गुरे आणि डुकरे यांच्या बाबतीत सुद्धा केली जाते. त्यामुळे त्यांचे मांस खाणाऱ्यांना सुद्धा हाच धोका असतो. त्याचप्रमाणे भेकड, रोगिष्ट जनावरांना मारून त्यांचे मांस सुद्धा विकले जाते. हे मांस खाणाऱ्यांना काही विचित्र विकार जडण्याची शक्यता असते. मासे खाणारे काही महाभाग तर देवदेवतांना सुद्धा नैवेद्य म्हणून मासे दाखवतात. तो देव देवता स्वतः निर्मिलेला एक जीव कसा खाईल? प्रेमळ आई कधी आपल्या मुलाचे भक्षण करेल का? हे लोक स्वतःच्या पाशवी भुकेसाठी देवदेवतांना कशाला वेठीस धरतात? मूर्खपणाचा कळस असणारी ही अघोरी प्रथा तात्काळ बंद करून किमान देवदेवतांवर तरी कृपा करावी. देवाला कोंबडे आणि बकरे मारणाऱ्या नराधमांविरुद्ध प्राणीहत्या रोखण्यासाठी सरकार कुठलेही पाऊल उचलत नाही. हा सरकारचा शंढपणा नव्हे का? सरकारने हातात बांगड्या घालून न बसता अशा अधार्मिक व्यक्तींना जबर जरब बसेल अशी कारवाई जरूर करून दाखवावी. एवढं सर्व जाणून घेऊन सुद्धा जे मांसाहार करतील त्या निर्बुद्ध लोकांच्या अकलेचे वाभाडे अजून तरी काय काढायचे? अशी एक म्हण आहे की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. पण ज्यांना मांसाहार सोडायचा आहे त्यांच्यासाठी एक मदतीचा हात पुढे करणे हे सुद्धा आपले कर्तव्यच आहे. त्यांना उपयुक्त ठरू शकेल काही सूचना देणे क्रमप्राप्त आहे. ज्यांच्यात इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल, मनाचा निग्रह जे करू शकतात ते सरळ आत्तापासूनच मांसाहाराचा त्याग करू शकतात. पण ज्यांच्याजवळ तसे मानसिक बळ नाही त्यांनी टप्प्याटप्प्यात मांसाहार खाणे कमी करावे. प्रथम मांसाहाराचे प्रमाण कमी करत जावे. नंतर एक एक करून मटण, चिकन, मासे, अंडी असे खाणे सोडून द्यावे.
सुरुवातीच्या काही दिवसात मनावर ताबा ठेवणे जड जाऊ शकेल, पण नंतर सहज जमून जाईल. कालांतराने पूर्ण शाकाहारी झाल्यावर तर मांसाहाराचा वास सुद्धा सहन होणार नाही. शुद्ध शाकाहारी झाल्यानंतर जीवनात होणाऱ्या बदलांची जरूर नोंद करा. शाकाहारी होण्यासाठी आवश्यक ती सद्बुद्धी आणि मनोबल सर्वांना लाभो, हीच सद्गुरूंचरणी प्रार्थना.